बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवर निर्बंध. स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखर दिली जाते. खामगावातील स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची विक्री. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. इस्माचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती. केंद्राकडून साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी. लासलगावहून 850 टन कांदा दिल्लीसाठी रेल्वेमार्फत रवाना होणार. कांदा बाजारभाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नाफेड कांदा दिल्लीला पाठवण्याची तयारी. सध्या कांद्याला 30 ते 32 रुपये प्रति किलोचा दर. केंद्र सरकारने गहू आणि गव्हाच्या उत्पादनांवरील निर्यात बंदी हटवली. देशांतर्गत गव्हाच्या दरामध्ये घसरण होत असताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन वाढवण्यासही या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळणार. महापौर रितू तावडे, गणेश कणकर, प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शेरवाडकर यांच्यामध्ये बैठक संपन्न. पालिकेत काही चुकीचा निर्णय झाल्यास सर्वस्वी तुम्ही चौघे जबाबदार. अमित साटम यांची तंबी. 1 वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना इशारा. माहिती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर मंथन. रखडलेली महामंडळं आणि निधी वाटपावर 15 दिवसामध्ये तोडगा निघणार. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. आजही दौरा असणार. फडणवीसांनी 2029 आधी पंतप्रधान व्हावं ही इच्छा. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं ही इच्छा. 2029 नंतर त्यांना कोणतीही संधी नाही. वडेट्टीवारांचा दावा. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. आमच्या अधिकाऱ्यांना धक्का लावू नका. आमचा वाटा कोणालाही देऊ नका. वडेट्टीवारांची मागणी. सरकार वारंवार चुकत असेल तर तो जरांगे आणि सरकारमधला प्रश्न. आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. जरांगेंसोबत महायुतीच्या मंत्र्यांची चर्चा सुरू. चर्चेतून मार्ग निघेल. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. तर जरांगेंच्या आंदोलनाची फडणवीस दखल घेत आहे. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंची शिवसेना आता जेन्सीवर लक्ष केंद्रित करणार. खासदार श्रीकांत शिंदे आज जेन्सींसोबत संवाद साधणार. शिवसेनेतर्फे युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन. युवांच्या समस्या अडचणी जाणून घेणार. विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट. फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी. एमपीएससी परीक्षार्थी आज राज ठाकरेंची भेट घेणार. एमपीएससी एफडीए ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा पेपर फुटीचा आरोप. आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा दावा. कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार. 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश. आता पाहूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. थकीत बिलांसंदर्भात कंत्राटदार आज राज ठाकरेंची भेट घेणार. कंत्राटदारांची 86,662 कोटींची बिलं प्रलंबित असल्याची माहिती. कामं पूर्ण करूनही बिलं न मिळाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत. सर्व कंत्राटदार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. 1 सप्टेंबरला ओबीसी मोर्चा मुंबईत धडकणार. ओबीसी मोर्चाला नेत्यांकडून गावोगावी भेट आणि प्रचार सभा घेऊन मोर्चाला येण्याचं आवाहन. लक्ष्मण हाकेंची दौंडमधल्या पाटसमध्ये भेट. सकल ओबीसी समाजाची आज महत्वाची बैठक. वायबी चव्हाण सेंटरला दुपारी 2 वाजता बैठक. विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक. भाजपच्या वतीनं आज 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सेवा संकल्प अभियान प्रदेश कार्यशाळेचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, शेलार, अमित साटम मार्गदर्शन करणार. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला. 344 कोटी रुपये वळवले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला. वरळी विधानसभा मतदारसंघात बेस्ट बस स्टॉपवरून श्रेयवादाची लढाई. बेस्ट बस स्टॉप सुरू केल्यानं दोन्ही शिवसेनेकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेना आणि शिंदे सेनेकडून बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न. सेलिब्रिटी नेते अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप हॅक प्रकरणामध्ये उत्तर भारतामधील टोळी असल्याचा पोलिसांना संशय.
अश्विनी भिडे, सुप्रिया सुळे, शायना एनसी आणि वनिता खरात यांच्या व्हॉट्सअप हॅक प्रकरणी चौकशी सुरू. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भुलेश्वरचा राजा मंडळाला आर्थिक मदत जाहीर. लालबागचा राजा मंडळाकडून भुलेश्वर मंडळाला 21 लाखांची मदत आज सुपूर्द केली जाणार.